कोकाटे यांची उचलबांगडी झाल्यास संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोपांची मालिका झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वापसी होणार का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतली, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकला उधाण आलंय। मुंडे यांच्याकडील कृषी खातं काढून कोकाटे यांना देण्यात आलं होतं, मात्र कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पक्ष अडचणीत आला आणि यानंतर त्यांच्याकडील खातं काढून ते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आलं होतं। त्यामुळे आता कोकाटे यांच्यावर थेट अटकेची तलवार असून त्यांच्या जागी मुंडेंच्या वापसीची चर्चा रंगली आहे। त्यामुळे जर माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यांची आमदारकी रद्द झाली, तर मात्र मग त्यांच्या जागी कोण हा प्रश्न उपस्थित होत असताना धनंजय मुंडे यांचं कमबॅक होऊ शकतं असं कळतंय। त्यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली। जर असं काही व्हायचं म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली, तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल। शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीने करायचा आहे ते करावा। यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपवत होती।